अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईं बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। बाबा बाबा साईनाथ महाराज की येळकोट
पदयात्री मंडळ निघाला शिर्डीला, यारी गल्ली शिर्डी पदयात्री मंडळ निघाला शिर्डीला, शिर्डी पदयात्री मंडळ निघाला शिर्डीला, यारी गल्ली शिर्डी तत्पर व अग्रेसर असलेले प्रत्येक आपल्या यारी गल्ली शिर्डी पदयात्री मंडळाला गेल्या कित्येक वर्षापासून ज्यांनी सगळे रस्ते मदत करणारे असते द्वारकामाई दर्शन पदयात्री मंडळाचे सर्व साई भक्त श्री रविभाई जोशी त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांनी भेट दिलेली आहे. मी यारी गल्ली शिर्डी पदयात्री मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो. योगायोग असा साहेबांच्या थोडा बिझी शेड्यूलमधून त्यांनी वेळ काढून आपल्या पदयात्रेला भेट दिलेली आहे. धन्यवाद साहेब. आज नवनाथ मंदिरामध्ये आज आपला हा शेवटचा दिवस आणि बोलण्यात येतो की हा शेवटचा टप्पा 5 किलोमीटर दूर आहे शिर्डी नगरी आमच्यापासून. आमच्याबरोबर आता जोडलेले आहेत श्री राकेश पाटील व त्यांचे सुपुत्र हर्ष पाटील. यंदा हर्ष पाटील पहिल्यांदाच आपल्याबरोबर शिर्डी पदयात्रेमध्ये सामील झालेला आहे. तर मी राकेश पाटील यांना विचारू इच्छितो की त्यांचा हा प्रवास कसा राहिला. या टायमिंगची व्यवस्था खूप चांगली होती. आम्हाला चांगले अनुभव आले या टायमिंगला. ऊन आणि पाऊस दोन्ही एकत्र आम्हाला मिळालेले या टायमिंगला, जे आम्हाला दरवर्षी नव्हते मिळत. आणि जे पण व्यवस्थापक आहेत या मंडळाचे त्यांनी सगळी व्यवस्था एकदम छान केलेली. आपल्या स्वतः टाइम टाकून त्यांनी व्यवस्था केलेली, त्याबद्दल त्यांना लाख शुभेच्छा. धन्यवाद. हे होते राकेश पाटील. शिर्डी पदयात्रेमध्ये दरवर्षी सालाबादाप्रमाणे येणारे अजय सतपाळ अर्थात आप्पा हे जोडलेले आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांचा अनुभव कसा राहिला. आपण पहिलेच राहिला आहे मुंबईमध्ये, धावपळीची जिंदगी. शिर्डीला चालण्याचा अर्थ म्हणजे मी फिटनेससाठी येतो खास करून, कारण की येऊन जाऊन नुसती बाईक, धावपळ, कॉम्पिटिशन आणि त्याचबरोबर शिर्डीला पोचवण्याचा अर्थ म्हणजे साईबाबा. बस थोडक्यात एवढं सांगू शकतो. सर्वात जास्त फिटनेसवरती लक्ष द्या आणि आयुष्य चांगलं सुंदर जगा, ही साई चरणी प्रार्थना. धन्यवाद. मला नक्की सांगायला आठवेल की कोणताही पदयात्री जर मागे पडला तर एकच नाव येतं जो त्याच्याबरोबर असतो, तो चंद्रकांत बागाडे. आपण विचारूया त्याचा हा 10 वर्षाचा अनुभव कसा राहील. सर्वात पहिला मित्रांनो, यारी गल्ली मित्रमंडळ शिर्डी यांना माझा सर्वांना ओम साईराम. आमचा यंदाचा 10वं वर्ष आहे. या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये मी भरपूर काही शिकलो आहे. जणू काही आपण घरी कसे वागतो, कसे राहतो, कुठे फिरतो, काय करतो, ते हे 10 दिवसात आम्हाला कळलं आहे. खास करून तरी मला. दुसरी गोष्ट, माझ्या मंडळातले प्रत्येक कार्यकर्ते किंवा सभासद जे काही आहेत ते सर्व एक दुसऱ्याला आम्ही मदत करून किंवा एक दुसऱ्याला घेऊन चालतो. आम्ही कोणालाही कुठे सोडत नाही, कोणाचंही दुखापत असलं किंवा काही. जसं काही माझंच मी सांगतोय की पहिली वर्ष आम्हाला कोणताही अनुभव नव्हता. आम्हाला फक्त चालायचं एवढं माहिती आहे, किती चालायचं, कुठे चालायचं, कसं थांबायचं आहे, कुठे आम्हाला जेवण भेटेल, कुठे आम्हाला आराम करायला भेटेल, त्याची काही कल्पना नव्हती. पण हे जे आज आम्ही एवढा मोठा भक्कम मंडळ उभा केलं आहे, त्याच्यामध्ये बघावं गेलं तर बरेचसे जण आहेत. माझ्या प्रत्येकाची नावं घेता येणार नाही, पण जे आज मंडळ मोठं झालं आहे त्यामध्ये आमच्या सर्वांचा खारीचा वाटा आहे. त्याबद्दल मी मंडळाचे सर्वांचे आभार मानतो. ओम साईराम. ओम साईराम. प्रवास हा शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे. आपल्या बरोबर आहे राजेश पाटील. जाणून घ्यावा त्यांचा हा या वर्षीचा अनुभव कसा राहिला. ओम साईराम. मित्रांनो, हे माझं 9वं वर्ष पायी पदयात्रेचं. या यात्रेत येऊन जो अनुभव आम्हाला मिळतो तो आयुष्यात तुम्हाला खऱ्या आयुष्यात कधीच मिळणार नाही. प्रत्येकाने हा अनुभव एकदा तरी आयुष्यात यावा. इकडे जसं आपण डेलीच्या लाईफमध्ये आपण सगळ्या सुखसोयीमध्ये असतो, इकडे आल्यावर आपल्याला कळते की सुखसोयी काय असतात, ते कुठे राहणं, कुठे खाणं, कसं पिणं, हे सगळं तुम्हाला जाणून घेता येईल. 9वं वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्या पायाला दुखापत झाली, पण एक अनुभव सांगण्याचा की एकही पदयात्री या मंडळातलं कोणीही मला एकटं सोडलं नाही. माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहिले. त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं की तुम्ही
तू घाबरू नको, तुला आपण शेवटच्या टप्प्यापर्यंत घेऊन जाऊ आणि ते शेवटपर्यंत माझ्यावर राहिले. या मंडळात की कुठल्याही मंडळ, पण या मंडळाबरोबर मी हा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही सर्वांनी हा एकदा तरी अनुभव घ्यावा, ही माझी तुम्हाला सर्वांना प्रार्थना. ओम साईराम. ओम साईराम. साईराम मित्रांनो, तर साई भजन म्हटलं की एक उभारून येणारं नाव ते म्हणजे अक्षय पवार. आपल्या साई भजनामध्ये तल्लीन होताना वादकाचा जो स्वरूप असतो तो अक्षय पवार हे तत्पर निभवत असतात. तर आपण त्यांना विचारूया आपल्या या शिर्डी पदयात्रेचा अनुभव, त्याचबरोबर साई भजनाचा जो अनुभव आहे तो त्यांचा कसा राहील. साईराम मित्रांनो, या शिर्डी पदयात्रेचा अनुभव हा प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. याच्याने काय होतं की याच्यातला आपल्या जीवनाचा संघर्ष आपल्याला कळतो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये खूप सारे उतार चढाव येत असतात. तर मग त्यांना कसं संघर्षाने, संयमाने, श्रद्धा सबुरीने त्यांना सामोरे जायचं हे आपल्याला या यात्रेमधून कळून येतं आणि ते आपण आपल्या चालत्या फिरत्या जीवनामध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकतो. तर माझी सर्वांना हीच विनंती असेल की यात्रेचं कधी पण यात्रेमध्ये सहभागी होऊन आपण श्रद्धा सबुरी हे नेहमी शिकलो पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद. ओम साईराम. आपल्या शिर्डी पदयात्रेचे एकमेव असे खंदे बुवा साई भजनामध्ये तल्लीन होणारे कल्पेश पवार यांना विचारूया, या आपल्या 10 वर्षाच्या या प्रवासामध्ये जे काही आपण साई भजन करतो, पदयात्रा आहे, त्याचा अनुभव त्यांचा कसा राहील. सर्वात अगोदर सर्वांना ओम साईराम. मला एकच सांगायचं आहे की सर्वात अगोदर यारी गल्ली शिर्डी पदयात्री मंडळ हे सर्व जे काही चाललं आहे, जी यात्रा चालू आहे, ही सर्व त्यांच्यामुळे चालू आहे. जर तेवी हे सर्व जे आपण करत आहोत, पदयात्री करत आहोत, जर तेवी हे पुढाकार नसता घेतला असता तर आज आपण इथे नसतो. सर्वात अगोदर मी त्यांचे धन्यवाद करू इच्छितो. त्यासोबत जसं अमोल राहुल यांनी सांगितलं की आरतीचा छंद खऱ्यामध्ये सांगावं गेलो तर मला अमोल राहुल आणि प्रतीक कुत्तडकर ह्यांच्यामुळेच लागला होता. ह्यांचे जे आमचे सर्वात अगोदर आरती मंडळ जे गणपतीला प्रत्येक घरोघरी जायचे, त्यांचे जे आरती असायचे, मग त्यांचं जे ऐकून मला पण खूप आवडायचं. असं माझी पण इच्छा असायची की मला पण स्वतःची आरती बोलायचं, मला पण असं खूप आवड लागली आहे. त्यापासूनच यांचंच ऐकून मी आता मला सुद्धा असं खूप आवड लागलेली आहे आरतीची आणि यापुढे मी असंच आरती गात राहीन. नक्कीच मित्रांनो, जो आपला हा बॅकग्राऊंड व्हॉइस ओव्हर जो आपण या पूर्ण यात्रेमध्ये अनुभवतोय, हाच्या मागचा जो माणूस आहे तो हाच आपला कल्पेश पवार. पुन्हा एकदा मी त्यांचे धन्यवाद मानीन की आपल्या शिर्डी पदयात्रेमध्ये त्यांचा हा मोलाचा वाटा हा असाच सुरू राहू दे, ही साईंचरणी प्रार्थना. ओम साई.